हॅलो. महत्वाचा सामना या मैदानावर विनय जाधवनं सुरुवात केलेलं ते साळगावकर स्क्वेअर कटच्या फटक्याने या मैदानावर दिमाखात सुरुवात केली आहे. कव्हर रेंजला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धावसंख्येची पाऊलं दुहेर धावसंख्येनं बैल आहे. टॉस विन झाल्या मैदानावर MK स्पोर्ट क्रिकेट संघ 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूत या मैदानावर 20-25 धावांमध्ये रोखावं लागेल मैदानावर श्रीदेवी खासना भूमिका स्पोर्ट क्रिकेट संघाला, कारण येणाऱ्या कालखंडामध्ये सूर्य मावळतीकडे गेला आहे. हवेचा वेग कमी झाला या मैदानावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. विनय जाधव समोर आहे लतेश मैदानावर. मोठा फटका या मैदानावर लॉग ऑफ रिचलला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. वेगानं आलाय क्षेत्ररक्षक, परतीची फेक केली तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 धावा धावफलकावर. भूषण जाधव जण मगाच्या सामन्यात एक आतषबाजी केली होती मैदानावर आणि मैदानावर आतषबाजी केल्यानंतर फटका फसला मैदानावर. एका नवद्वीप खेळाडूवर हल्लाबोल जरूर केला होता. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि तोच ते दोन संघ हे मैदानावर लढत करतायत. गती परिवर्तन केलं मैदानावर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला मैदानावर. पंचांकडे नजरा टाकलाय भूषण जाधवनं. पंचांनी सांगितलंय तुला चेंडू मारण्याचा होता. लेग ब्रेक झाला. चेंडू थोडंसं वळण घेतलं. चेंडूनं फसवा चेंडू विनय जाधवनं या मैदानावर आपल्या मनगडातून बघायला मिळालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. मोठा फटका ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. यावर मात्र एक नेत्रदीपक पद्धतीचा फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी नमस्कार करावा लागेल. ईस्टर ट्रॉफीला आव्हान आहे ते आव्हान संपुष्ट देईल आणि ते डू ऑर डाय रेड ही मैदानावर चालू आहे. सुंदर चेंडू यावेळी रॉस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दोनात समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येने धावफलक बदललाय. 10 धावा धावफलकावर हा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर हा लेखाचोगा आपण बघितलाय मैदानावर. भूषणच्या धावनं हात खोललेत. सुरुवातीला या मैदानावर लतेश साळगावकर स्क्वेअर कटचा फटका दुहेरी धावसंख्येसाठी आणि त्यानंतर लढत पुन्हा एकदा. गती परिवर्तन. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला झेल टिपलाय आणि संघाचा कर्णधार पंचाच्या नावावर ज्यानं मोठा फटका टोलवला होता तो भूषण जाधव बॅक टू द पॅव्हलियन. सुंदर झेल टिपलर दृष्टी नमतेनं मैदानावर एक बैला महत्वाचा ब्रेक थ्रू मैदानावर आपण 3 षटकांचा सामन्याची लढत ही मैदान आपण पाहतोय. विनय जाधववर एक हल्ला बोल आणि त्यानंतर विनय जाधवनं या मैदानावर भूषणला बाद केलं. चैतन्य परत झालाय सज्ज स्ट्राईकला. वेगावर सवार होऊन रफ्तार सज्ज आलाय. सुंदर गोलंदाजी वेगावर सवार होऊन रफ्तार केली गोलंदाजी विनय जाधवनं. निर्धाव चेंडूची गणना. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा खेळ. क्रिकेट संघात तगडी फलंदाजी आहे, तगडी गोलंदाजी आहे. हा सर्व लेखाजोग आहे. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा बॅकफुटला गेलाय. जागा बनवली स्वतःसाठी. स्क्वेअर कटचा फटका टोलण्याचा प्रयत्न होता पण बॅट चिकट लागून शॉर्ट हँडबॅटला चेंडू या मैदानावर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या ही धावफलकावर लगावत 11 धावा धावफलकावर. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ एक पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानावर.
स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावर आपण बघतोय सुंदर टप्पा पडल्याने चेंडू थोडासा खाली राहिलाय. सकाळ जत्रा असून एक आमच्याकडून सर्वांकडून एक चूक झाली आहे. आज आमच्या सर्वांचा एक लाडका आहे त्याने सुंदर या मैदानाबाजूचं ट्रॉफी सिलेक्शनचं सुंदर सजावट असते. हे पडद्यामागचे कलाकार आहेत आणि त्या पडद्यामागच्या कलाकाराचा आज वाढदिवस आहे. तो आमचा सर्वांचा लाडका मित्र शैलेश बागकर याचा आज वाढदिवस आणि शैलेश बागकरला ईस्टर ट्रॉफी 2024 सर्व क्रिकेट रसिक त्याबरोबर खेळाडू आणि आयोजकांच्या वतीनं समालोचकांच्या वतीनं अंपायरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला या मैदानावर क्षेत्ररक्षक वेगानं आलाय मैदानावर मोतेस एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पण बघितलाय 12 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गणेश कुबलचं विवरण सांगायचं झालं पहिल्या चेंडूवर 1 धाव त्यानंतर 2 चेंडू निर्धाव त्यानंतर चौथ्या चेंडूवर 1 धाव. हा लेखाचोखा गणेश कुबलचा आहे. जेवढी कमी धावसंख्या येईल तेवढा फायदा ठरेल मैदानावर. ते मात्र या सुंदर चेंडू पडण्याचा प्रयत्न होता. पंच या मैदानावर आमच्याकडे बघत आहेत 2 हात समांतर करतायत स्वेअर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर आपण बघितलाय 13 धावा धावफलकावर. स्वेअर चेंडूचा इशारा या मैदानावर आपण बघितलाय. आडव्या बॅटना फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता मैदानावर. 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. सांघिक धावफलकावर गणेश कुबल आक्रमक झाला मैदानावर. 17 पे खतरा कोणाला असेल मैदानावर. 17 पे खतरा मैदानावर कोणाला असेल. लतेशला असेल येणाऱ्या कालखंडामध्ये की गणेशवर आक्रमण असेल. वेगानं टाकलेला चेंडू या मैदानात लतेशने 1 धाव करून स्वतःवर स्ट्राईक ठेवली आहे. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर. या षटकामध्ये अंतरिम षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले तर मॅच बनेल मैदानावर. 1-2 गडी बाद झाले तर येणाऱ्या कालखंडामध्ये श्रीदेवी कासदादेवी क्रिकेट संघाला या मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये आव्हान सोपं जाईल. घरच्या मैदानावर सूर्य मावळतीकडे आहे. घरचे रसिक प्रेक्षक सकाळच्या 17 पासून संध्याकाळ 17 पर्यंत शानूचा खेळ बघण्यासाठी त्या ठिकाणी स्तब्ध आहेत. आज घरच्या मैदाना हे शानू आपलं आव्हान जिवंत ठेवेल की प्रतिस्पर्धी संघाचा लतेश साळगावकर शानूवर हल्लाबोल करेल ही रणनीती असेल मैदानावर. शानू या मैदानावरचा लक फॅक्टर आहे पण समोर ओव्हरसीज खेळाडू आहे आणि तो खेळाडू आपण पाहतोय आयकॉनच्या स्वरूपात लतेश साळगावकर. गती परिवर्तन केलं या मैदानावर आणि शानूवर हल्लाबोल करण्याच्या नादात लतेश साळगावकर बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमतः सांगितलं शानू हा लक फॅक्टर आहे आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय मैदानावर. सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर. सांगितलंय ते सदस्य सकाळपासून माडाच्या बागेतून या ठिकाणी मॅच बघतायत आणि त्यांसाठी जे लग आहे ते शानूला आहे मैदानावर. शानूची मुलगी पण युगा पण खुश झाली आहे. चिठी काढल्यानंतर ती पण नाराज झाली होती. आपल्या पप्पांची चिठी कशी नाही आली पण पप्पा आपल्या विजयाची वाट बघण्यासाठी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहे छोटी मुलगी. आणि सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 18 धावा धावफलकावर. अजून एका सदस्याचा बाळू कुडव यांचा वाढदिवस. त्या बाळू कुडव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ईस्टर ट्रॉफी 2024 यूट्यूबच्या माध्यमातून युगाल त्याला थोड्याच वेळात ओंकार आपण षटक झाल्यानंतर युगाला स्क्रीनवर दाखवूया. ही छोटी मुलगी आहे कालच्या 17 असून आजच्या संध्याकाळ 17 आहे आणि ती मॅच बघते आमच्या मान्यवर कक्षामध्ये. 18 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं बैठक फटका टोलवायचा होता. 7 स्क्रीनवर आहे. विनय जाधव आलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. 2 चेंडूवर 2 गडी बाद झाल्यात. 2 चेंडूंवर 2 गडी बाद झाल्यात मैदानावर. युगाच्या मुखवट्यावर स्मित हास्य यायला सुरुवात झाली आहे. 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाल्यात. स्क्रीनवर आपण पाहू युगाचा चेहरा पाहू. पप्पांनी 2 विकेट घेतले. 2 चेंडूमध्ये युगा खुश झाली आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. cricket.in माध्यमातून सुंदर छायाचित्र आपण टिपतोय. कॅमेरामॅन ओमकार सावंत आमच्या समवेत कुणाल जोडलाय आणि नवीन खेळाडू मैदानावर आरवले एक्सप्रेस. हा खेळाडू खेळताना भरपूर कमी पाहायला मिळतो. गोलंदाजी वेगावर 100 रन गोलंदाजी करतो.
अनेकदा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ख्याती घेते आहे तो खेळाडू मैदानावर बाबा बाक्कर, केशव बाक्कर उर्फ बाबा बाक्कर सज्ज झालाय. विशाल सज्ज हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन समोर आहे बाबा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्यावर चेंडू या मैदानात हलक्या हाताने घेऊन काढलाय. बाबानं स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानावर. चैतन्य परबकडे या मैदानात स्ट्राईक दिली आहे. एकेरी धावसंख्येनं 19 धावा धावफलकावर आपण बघितलाय. उर्वरितचे 3 चेंडू बाकी आहेत आणि उर्वरितच्या 3 चेंडूवर फायटिंग टोटलला मी म्हणून एमपी स्पोर्ट क्रिकेट संघाला एक मोठा फटका पाहिजे आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला एका मोठ्या फटक्यापासून श्रीदेवी खासदादेवी भूमिका स्पोर्ट क्रिकेट संघाला एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढले, जोखीम नाही पत्करली आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर. उर्वरितचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गणेशनं शानूला सांगितलंय 2 चेंडू तुला सोडवायचं आहे मित्रा, कारण आज लढत करायची आहे, आज सर्व काही करायचं आहे, ते कार्य आज करायचं आहे आणि त्या कार्यासाठी तुला घेऊन आलोय आम्ही मैदानावर गोलंदाजी मार्कवर. धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय बाबा. चैतन्यनं स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. नवीन फलंदाज चला लवकर, आता उशीर नको आहे, फक्त आपल्याला ते जाऊन धावायचं आहे. आणि तो खेळाडू, या खेळाडूला बघितल्यावर आमच्या वेगुर्ल्याच्या एका खेळाडूची पण आठवण झाली आहे. सडपातळ बांधायचा आहे तो खेळाडू आणि तो खेळाडू मैदानामध्ये गेलाय. सांघिक धावफलकावर आपण बघितलाय प्रशांत कदम. शेवटचा चेंडू आहे, सोडून दिला तो चेंडू या मैदानावर. ऑफस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं 21 धावा धावफलकावर या मैदानावर युवा वर्सेस अनुभव ही लढत चालू आहे मैदानावर. चैतन्य परब वर्सेस शानू. बॅकफुटला जाऊन एक सुंदर फटका, हा निर्णय फटका असेल मी म्हणेन मैदानावर. हा जर फटका या मैदानावर क्षेत्ररक्षण शर्तीचे प्रयत्न केले आहेत. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये, दुहेरी धावसंख्येचं रूपांतर या मैदानावर 4 धावा या धावून पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी ओव्हरचे सितारे घेतले आहेत आणि ते दाखवून दिलं एमके स्पोर्ट क्रिकेट संघानं. ह्या 4 धावा प्रणय बाकर खूप महत्वाच्या आहेत. हा
संकटातनं मार्गक्रमण करत संकट मोचक या उपाधीला जो गणेश कुबल पात्र ठरलाय, त्या गणेश कुबलच्या खेळीवर आणि त्याच्या साथीला आक्रमक मोठे फटके मारण्यास प्रसिद्ध असलेला वामन कावळे आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय आणि आपल्या घरच्या मैदानावर आपल्या संघाचा झेंडा उद्याच्या दिवशी रोवण्यासाठी वामनला मोठे फटके हे खेळावे लागतील. तर दुसऱ्या बाजूनं बाबा बाक्कर हा त्याचा संघ साथीदारी, त्या बाबा बाक्करची निश्चितपणे कसोटी ही लागेल. दरम्यान या ठिकाणी पारितोषिक येते वामन कावळे याच्या प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांचे संघ साथीदार प्रणय बाक्कर यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलंय. 18 चेंडू 26 धावा, सामना निश्चितपणे अटीतटीचा सामना, रोमांचक अवस्थेत पोहोचणारा उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवशी. काल 2 संघ या ठिकाणी दिमाखातरित्या पुढील फेरीसाठी पात्र ठरलेत. तर आजच्या दिवशी गण्या स्पोर्ट्स हा क्रिकेट संघ पुढील फेरीत पात्र झालाय आणि या 3 संघासमवेत कोणत्या चौथ्या संघाची ग्रंथिका जुळेल याची निश्चिती करण्यासाठी या ठिकाणी बाबा बाक्कर विरुद्ध वामन कावळे आणि गणेश कुबल असा अनोखा मुकाबला आपण पाहतोय. गणेश कुबलला बाद करण्यात बाबा बाक्करने यशस्वीता संपादन केली तर तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रणय बाक्कर यांनी पुरस्कृत केलंय. ते गोलंदाज केशव उर्फ बाबा बाक्कर याला वैयक्तिक पारितोषिकांपेक्षा संघहित महत्वाचं. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गणेश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकचा फलंदाज वामन कावळे, गोलंदाजी मार्कवर बाबा बाक्कर. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंच संदीप किनळेकर यांच्या डाव्या हाताकडनं आपल्या संघाचं भवितव्य खांदी घेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 18 चेंडू 26 धावा, काय घडेल काय बिघडेल, दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ, निश्चितपणे एक आक्रमक असा खेळ करत या दोन्ही संघानं आज सकाळच्या सत्रापासून मन जिंकले आहेत. खास करून लतेश साळगावकर या स्पर्धेतील एकमेव अर्धशतकवीर त्याच्या अर्धशतकी खेळीला निश्चितपणे विजयाच्या स्वरूपात भेट मिळेल का हे पाहण्यासाठी बाबा बाक्कर गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू, मोठा फटका मारण्याचा गणेशचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 17 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अनुभवी असा फलंदाज गणेश कुबल अनेक परिस्थितीतनं, अनेक संकटातनं मार्गक्रमण करत संघासाठी संकटमोचक म्हणून अनेक वेळा तो उभा राहिलाय. त्या गणेश कुबलवर पूर्णपणे आशा आकांक्षा ह्या भूमिका खासणारी क्रिकेट संघाच्या असतील. ओव्हरपेच चेंडू, फटका हवेमध्ये, झेल उडतोय, या ठिकाणी झेल टिपला जातोय व बाबा बाक्कर याच्यासाठी पुरस्कृत केलेल्या 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होते. पहिल्या सफलता या ठिकाणी गणेश कुबल याच्या स्वरूपात. आता 16 चेंडू शेष व 16 चेंडूंवर 26 धावांची गरज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, फटका टोलवायचा होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, मात्र वेगावर स्वार होत अचूकतेचं माहेरघर म्हणून गोलंदाजी करणारा बाबा बाक्कर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पॉइंट क्षेत्रात झेल टिपला जातोय. कठीण समयी स्वतःवरचा संयम ढळू न देता चेंडूवर लक्ष केंद्रित करतोय तो पॉइंटचा क्षेत्ररक्षक. झेल टिपतोय. गणेश कुबलला माघारी जावं लागते व गणेशाची जागा करण्यासाठी डावकुराचा निखिल नाईक याची वर्णी ही मैदानावर लागते. एक तोडफोड फटकेबाज फलंदाज म्हणून निखिल नाईक हा प्रसिद्ध. आज त्याच्या तोडफोड फटकेबाजीची कसोटी लागेल. दुसऱ्या बाजूनं आपल्या घरच्या मैदानावर 16 चेंडूवर संभवनीय वाटणाऱ्या 26 धावांचं आव्हान पार करण्यासाठी वामन कावळे याला साथ त्याला द्यावी लागेल. तर दुसऱ्या बाजूनं हरेक प्रयत्नांची पराकाष्ठा करत बाबा बाक्कर कंजूशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या मैदानावर करतोय. 16 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाक्कर, तर समोर आहे डावकुराचा निखिल नाईक हा स्ट्राईकला. क्षेत्ररक्षक रचना सजवताना अनुभवी खेळाडू लतेश साळगावकर पहा या ठिकाणी क्षेत्ररक्षक रचना निश्चितपणे सुरळीतरित्या सजवतोय. एक डीप पॉइंटला खेळाडू या ठिकाणी उभा, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक डीप मिड लॉंग ऑनला, एक डीप मिड विकेटला, एक डीप स्क्वेअर लेगला असे 5 क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून तैनात ठेवले जात आहेत. व या सजवलेल्या विखुरलेल्या क्षेत्ररक्षक रचनेसह गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाक्कर हा सज्ज. समोर आहे निखिल नाईक हा फलंदाज. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडनं दोन्ही हात समांतर करत होतोय. अवांतर धावेने खातं खोललं जातंय. अर्थातच या ठिकाणी भूमिका खासणाऱ्या देवी क्रिकेट संघाचं 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यात. आता विजयी उद्दिष्ट असूनही 25 धावांचं व 16 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 16 चेंडू 25 धावा. बाबा बाक्कर गोलंदाजीवर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय. यष्टिरक्षक भूषण जाधव चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी भूषणला चेंडू हा दगा देतोय. झेल सुटतोय. निखिलला जीवनदान प्राप्त होतोय. आता 24 धावांची आवश्यकता येऊन ठेपते व 15 चेंडूंचा खेळ हा बाकी.
या ठिकाणी फलंदाज वामन उर्फ शहाणू कावळे यांनी सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवले, तर सन्माननीय शेखरजी कुडव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं आहे. अटीतटीच्या अशा मुकाबल्यामध्ये आपल्या घरच्या मैदानावर सलग 2 चेंडूंवर 2 षटकार फलंदाज वामन उर्फ शहाणू कावळे यांनी टोलवले, तर तब्बल 500 रुपये या पारितोषिकाचा तो धन ठरेल. वैयक्तिक पारितोषिकांकडे जातोय की संघ हित ठेवून या ठिकाणी वामन फटकेबाजी करतोय ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाबा बाकर सज्ज. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, वाईरची दाद वामन मागतोय, मात्र पंच सांगतायत चेंडू मारण्याजोगा होता, मर्यादेचं उल्लंघन करणारा नव्हता, त्यामुळे निर्धाव म्हणून चेंडू बाकर याच्या खाती मी नोंदवला जातोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. या मैदानावर 2 धावा, धाव फलकावर 26 धावांचा पाठलाग करताना, म्हणजे अजूनही 24 धावांची नितांत गरज. बाबा बाकर गोलंदाजीवर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं, झेल उडतोय, झेल टिपला जातोय, षटकाराच्या आशेनं मोठा फटका. हा झेलात परावर्तित होत बाबा बाकरला मिळते ती दुसरी सफलता. डावातील 5व्या चेंडूवर सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. 2 मोठे फलंदाज तगडे फटके टोलवण्याच्या नादात तंबूमध्ये परततायत. आता जबाबदारी येऊन ठेपते ती विनय जाधववर. विनय जाधवकडे क्षमता आहे, अनेक वेळा आपली उपयुक्तता फलंदाज म्हणून सिद्ध केली आहे, मात्र संघ अडचणीत असताना आपली उपयुक्तता किती तो सिद्ध करतोय हे पाहायचं आहे. या षटकातील अजूनही 1 चेंडू शेष. गोलंदाज बाबा बाकरच्या करवी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्या सफलताप्राप्त षटकाच्या सांगतीसाठी बाबा बाकर हा सज्ज होतोय 26 धावांचा पाठलाग करताना. पहिल्यांदा सांगितलं होतं की शेवटच्या चेंडूवर 4 धावा पळून काढलेल्या, त्यापूर्वी एक वाईरची धाव म्हणजे 5 धावा शेवटच्या चेंडूवर ज्या निघतायत त्या निश्चितपणे गोलंदाजांचं मनोधैर्य वाढवणाऱ्या धावा ठरतील, आणि याच उंचावलेल्या मनोधैर्यात बाबा बाकर गोलंदाजी करताना दिसतोय. 2 सफलता प्राप्त करतोय. आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी बाबा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या हाताकडनं, आणि समोर आहे फलंदाज तो विनय जाधव स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अर्थातच निखिल नाईक. 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता. बाबा बाकर सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवणारा निर्धाव म्हणून या ठिकाणी गणला जातोय. एक कंजूशी अशा षटक, नाममात्र 2 धावा खर्च करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोटामध्ये खळबळ माजवणारं असं षटक बाबा बाकर यांच्याकडनं संपुष्टात. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी. प्रत्येक चेंडू मागे 2 धाव. या धावगतीनं 24 धावांची गरज. समोर आहे फलंदाज निखिल नाईक डावखुऱ्याचा व त्याच्या साथीला विनय जाधव. 12 चेंडू 24 धावा. कृपया खेळाडूंनी वेळ काढू धोरण अवलंबू नये. या ठिकाणी नैसर्गिक अडथळ्याचा या ठिकाणी कोणत्याही व्यत्यय सामन्यामध्ये येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सूर्य मावळतीला निघालाय, तरी कृपया या मावळतीला जाणाऱ्या सूर्याला साक्ष ठेवत या ठिकाणी खेळाडूने आपला मैदानी खेळ साकारायचा आहे. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य परब हा सज्ज होतोय. हाही एक आयकॉन पद्धतीचा खेळाडू. आत मात्र आपल्या गोलंदाजीचा स्तर या महत्त्वपूर्ण सामन्यात उंचवावा लागेल. तो गोलंदाज चैतन्य याला. 12 चेंडू 24 धावा. निखिल नाईककडे क्षमता, मोठे फटके मारायचे, मात्र नसानसात भिनलेली क्षमता या मैदानावर निखिल सिद्ध करतोय की दुसऱ्या बाजूने चैतन्य त्याला आवर घालतो हे पाहायचं आहे. ओव्हरपिच चेंडू, देखण्या असा फटका, शॉर्ट कव्हरला देखण्या क्षेत्ररक्षण, नाममात्र एकेरी धाव. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी. 23 धावांची गरज येऊन ठेपते. 11 चेंडू 23 धावा. विनय जाधव हा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज. 11 चेंडू 23 धावा. चेंडू 23 धावा. चैतन्य गोलंदाजी मार्कवर सज्ज. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचं सुरेख असं क्षेत्ररक्षण चैतन्य याच्याकडनं आपण पाहतोय. आता 10 चेंडूंवर 23 धावांची गरज येऊन ठेपते. जसजसा चेंडू गणला जातोय निर्धाव पद्धतीचा, तसा आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करणाऱ्या MK क्रिकेट संघाच्या गोटात या ठिकाणी वाढताना दिसतोय. मात्र एखादा मोठा फटका निश्चितपणे भूमिका खाजनादेवी क्रिकेट संघाचा उत्साह वाढवणारा ठरेल, यात कोणतीही शंका नाही. 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. याही वेळी सुरेख असा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. आता 9 चेंडू 23 धावा.
9 चेंडू 23 धावा. काय घडेल काय बिघडेल, 3 चेंडूंवर नाममात्र एकेर धाव गोलंदाज चैतन्य खर्च करतोय व निश्चितपणे आपली निवड सार्थकी लावताना आतापर्यंत दिसतोय. ओव्हरपेच चेंडू, फटका मोठा निघतोय, मात्र सरळ चेंडू हा क्षेत्ररक्षक लतेश साळगावकरच्या सेफ हँड मध्ये जाऊन पोहोचतोय. विनयचे षटकार मारण्याचे स्वप्न अधुरं राहत आहे. आता मात्र अडचणी देतोय तो भूमिका खासणार देवी क्रिकेट संघ. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. विनय जाधव झेलची होऊन मैदानाच्या बाहेर व त्याची जागा करण्यासाठी यापूर्वीच्या सामन्यात सामनावीर ठरलेला मोतेस याची वर्णी ही लागते. 8 चेंडू 23 धावा. खर तर असं लक्ष 8 चेंडूंवर 23 धावांचं. स्ट्राईकला फलंदाज मोतेस खेळण्यासाठी सज्ज होतोय. 8 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कवर चैतन्य चेंडू लिडिंग एज घेतोय. शॉर्ट फर्मेंटेशन मार्गक्रमण करतोय. एकेर धाव करण्याचा प्रयत्न. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. आता 22 धावांची आवश्यकता येऊन ठेपते व 7 चेंडूंचा खेळ हा बाकी. कंजूशी अशा षटक गोलंदाज चैतन्य परब याच्याकडनं आपण पाहतोय. 5 चेंडूंवर केवळ 2 धावा खर्च करत एक सफलता विनय जाधव याच्या स्वरूपात तो प्राप्त करतोय. आपल्या कंजूशी षटकाच्या सांगतेसाठी तो गोलंदाजी मार्कवर सज्ज. नाममात्र 4 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय 26 धावांचा पाठलाग करताना. 22 धावांची करत 7 चेंडूंचा खेळ बाकी. आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज. समोर आहे डावखुऱ्याचा निखिल नाईक. स्ट्राईकला 7 चेंडू 22 धावा. आकुड टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता, मात्र मोठ्या फटक्यामध्ये चेंडू परावर्तित न होता केवळ एकेर धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी व 21 धावांची आवश्यकता. सुरुवातीची 2 षटकं कंजूशी अशी षटकं केवळ 5 धावा खर्च करणारी. अडचणीत येतोय तो भूमिका खासणार देवी क्रिकेट संघ. मात्र या अडचणीतून मार्गक्रमण करण्यासाठी निखिल नाईक नावाचा फलंदाज उभा डावकुऱ्याचा त्याला साथ मिळते ती मोतेस याची. 6 चेंडू 21 धावा. निर्णायक षटक. उद्याच्या दिवशी कोणता संघ आपला झेंडा रोविल याची निश्चिती करणारा षटक शेवटचं फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायचा आहे. कोण सज्ज होतोय तो. कृपया या ठिकाणी खेळ लवकरात लवकर सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार चिपकर. 6 चेंडू 21 धावा. पंचांच्या उजव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्याचा इरादा हा गोलंदाज ओमकार चिपकर याचा. समोर आहे डावखुऱ्याचा निखिल नाईक. स्ट्राईकला 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार सज्ज. आकुड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल. चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी व 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. याही वेळी सुरेख असा चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. सलग ते 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव गणले जात आहेत. आता राहिलेल्या 4 चेंडूंवर 21 धावांची गरज येऊन ठेपते. 4 चेंडू 21 धावा. खडतर असं लक्ष निश्चितपणे मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार सज्ज होतोय. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मार्गक्रमण करतोय. शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. तीन चेंडू 20 धावा. चेंडू सुरेख असा फलंदाजाला चकवणारा निर्धाव म्हणून गणला जातोय. आता 2 चेंडू 20 धावा. जवळपास सामन्यामध्ये वरचष्मा कायम राखतोय तो अर्थातच गोलंदाजी करताना MK स्पोर्ट्स क्रिकेट संघ. 2 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार सज्ज होतोय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल, चेंडू निर्धाव, केवळ औपचारिकता ही शेवटचा चेंडू या सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा या ठिकाणी मैदानावर व हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार हा सज्ज. 1 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 20 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे षटकारासाठी जातोय, मात्र बराचसा नुसार मी आपली रजा घेतोय व उद्या होणाऱ्या सामन्यांसाठी ठीक 9 वाजता आपली भेट होईल या अभिवचनाने. धन्यवाद. यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर